घेईन मी जन्म यासाठी देवा. भगवंता माझा जन्मच यासाठी झाला आहे की तुझ्या नामस्मरणाशी राहावं मी, तुझं गुणगान गाण्यातच माझा परम लाभ आहे. गुणगान कोणाचे गायचे मला सांगा. एखादा मुलगा स्टाईल मध्ये गुटख्याची पुडी तोंडात सोडते आहे आणि केसाच्या कोंबडा काढून पूर्ण गाडी पडतो, त्याचे गुणगान गायचे आहेत का आपल्याला? नाही. तर गुणगान गायचे तर आपल्याला भगवंताचे गायचे आहे. म्हणून महाराज म्हणतात, भगवंता मला तुझ्या गुणामध्येच माझा आनंद आहे, तुझ्याच चरणाची सेवा करण्यातच माझा आनंद आहे. त्यासाठी मला त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नको. तेव्हा पांडुरंग परमात्मा म्हणाले, तुकोबा अरे याशिवाय दुसरं काही मागून घे ना, मुक्ती मागून घे, धन मागून घे, काहीतरी मागून घ्या ना. तेव्हा तुकोबा महाराज म्हणाले, देवा ज्या मुक्तीमुळे मला तुझा विसर पडत असेल ती मुक्तीच नको. बघा आपला परमार्थ कशासाठी चाललेला आहे? मुक्ती मिळवण्यासाठी. आणि तुकोबा महाराज म्हणतात की मला मुक्तीच नको. अरे मुक्ती नको तर याशिवाय मग धन मागून घे. तुकोबाराय म्हणाले, ज्या धनामुळे माझं मन विचलित होत असेल, माझं मन चंचल होत असेल, ते धनही नको मला भगवंता. यात मला काही गाई पण काहीच नको. मला द्यायचं होतं तर कायदे फक्त संतांची संगत दे. मला सांगा, इथं कोणीतरी आहे का ज्याला धन आवडत नाही? असं आहे का कोणीतरी? कोणीच नाही आहे. धन आवडत नाही असं कोणीच नाही. धन आवडत नाही तर फक्त संत, आणि ज्यांना धन आवडतं ते आपण. ज्यांना धन आवडतं ते आपण. कारण माणूस जन्माला येतो तेव्हापासून धन धन धनच करत राहतो, आणि मेल्यावर मात्र पत्रिकेमध्ये काय येतं? फक्त निधनच येतं, त्याच्या व्यतिरिक्त काही येत नाही. धनाच्या मागे धावण्यापेक्षा देवाचं नामस्मरण करा. देवाला आपलंसं करा. देव तुमच्या झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं नामस्मरण करा फक्त. पांडुरंग पांडुरंग करावे नमन, वाचावी गीता गोड फुलते जीवन. पांडुरंग पांडुरंग करावे नमन, वाचावी गीता गोड फुलते जीवन. पांडुरंग पांडुरंग करावे भगवंताचे नामस्मरण करा. कारण आपल्याला या जीवनाचं काय करून घ्यायचंय? सार्थक करून घ्या. माणूस जन्माला आलं तर काय करायचं आहे? भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपल्याला जीवन घालवायचं आहे. आपण फक्त जीवन घालवतो कशामध्ये? संसारामध्ये. फक्त एकच म्हणतो असतो आपण, नवरा माझा, लेकर माझी, माझा माझा, मामा माझा, मी देवाचा म्हणून. देव तुम्हाला आपलासा करायचा आहे. फक्त काय करा? त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये सगळं काही आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नको. देव माझा माझा माझा, देव माझा देवा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा देवा. देव माझा मी देवाच्या. देवाला काय वाटतंय? भक्त देवाजवळ राहील तर देव आपलासा होणार.
मनुष्याने नामस्मरण कुणाचं करा तर त्या भगवंताचंच करा फक्त, त्याच्या व्यतिरिक्त कुणाचंही करू नको. मनुष्याने तुकाराम महाराज म्हणता मला भगवंता ज्या मुक्तीसाठी आपण धडमड करतो आहे तळमळ करतोय ती मुक्तीच तुकोबा यांना नको. म्हणून तुकोबा महाराज म्हणाले न लागे मुक्ती धन संपदा, संपदा न लागे मुक्ती धन संपदा, लागे मुक्ती संपदा. देवा मला तुझी मुक्ती नको, मला तुझं धनही नको, मला काही नको. द्यायचे असं तर काय दे, फक्त संतांची संगत दे. संतांची संगत मिळाल्याने काय होते, भगवंताचं नामस्मरण होते. रात्रंदिवस आपण त्या संतांच्या संगतीत राहतो ना तर आपल्याला